सगळ्यांना नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवरायांशी का आठवावे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यांमागून दणके बसल्याने गलितगात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना अवघ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी अस्मिता खडबडून जागी व्हावी. नुसती जागीच होऊ नये तर आसे तू हिमाचल या अस्मितेचे आविष्करण व्हावे, इतकी मोलाची कामगिरी शिवछत्रपतींनी या देशाच्या इतिहासात करून ठेवली आहे. म्हणून तर एखादा सण साजरा करावा तशी आपण शिवजयंती साजरी करतो. परंतु या माध्यमातून शिवरायांचे स्मरण साजरे करतो म्हणजे नेमके काय करतो तर बेधुंद होऊन नाचतो, बेहोश होऊन ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे थ्रिल सेलिब्रेट करतो. पोवाडे, भाषणे, मालिका, चित्रपट यांमधून दाखवल्या ऐकवल्या जाणाऱ्या रोमांचकारी नाट्यमय घटनांची उजळणी करतो. मात्र यातून एक गल्लत घडते, ती अशी की मानवी कर्तृत्वाची अत्युच्च सीमा ओलांडणाऱ्या शिवछत्रपतींकडे असे अवतारीकरणाच्या नजरेतून पाहत राहिल्याने त्यांच्यातील मानवी सामर्थ्य आपण दुर्लक्षित करतो. हे घडू नये असे वाटत असेल तर माध्यमांचा मोह टाळून निरनिराळ्या पुस्तकांच्या पृष्ठांमधून उमटलेल्या शिवचरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आमचे विद्यार्थी असाच प्रयत्न करू पाहत आहेत. सहसा सार्वजनिक चर्चेमध्ये न येणाऱ्या पण महत्वाच्या असणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय हे विद्यार्थी करून देत आहेत. खरे तर शिवचरित्र हा असीम आणि अनंत असा विषय आहे. तो भल्या भल्यांना झेपत नाही. तिथे वय आणि अनुभव यात अर्धकच्चे असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना तरी तो झेपेल का, आम्हाला कल्पना नाही. पण या निमित्ताने का असेना हे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि स्वप्रयत्नाने शिवरायांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, ही गोष्ट आम्हाला महत्वाची वाटते. अर्थात या प्रयत्नात त्यांच्याकडून काही उणीवा राहतील, काही चुकाही होतील, तरीही तुम्ही मोठ्या मनाने त्यांच्या या धडपडीला समजून घ्याल आणि नक्की दाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युवा मनवंतर व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हातात घेतलेला नवीन उपक्रम म्हणजे शिवरायांशी का आठवावे. या उपक्रमामध्ये सर्वप्रथम मी आपलं हृदयापासून स्वागत करतो. मी अमित शिंदे आपल्या समोर एक नवीन भूमिकेत आज आलो आहे. मी नवीन भूमिका यासाठी म्हणतो आहे की असं म्हटलं जातं, इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, if health is lost something is lost, but if character is lost everything is lost. वाचक मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने आपले चारित्र्य गमावले तर त्याने सर्व काही गमावले. कितीही पैसे देऊन भौतिक युगामध्ये आपण चारित्र्य तिथे परत मिळवू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीनं चारित्र्यवान माणसं अगदी समाजामध्ये जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात होऊन गेलेले दिसून येतात. या चारित्र्यवान माणसांमध्ये जर इतिहासाचा विचार केला तर इतिहासामध्ये असे अनेक माणसे आपल्याला दिसून येतात की ते चारित्र्यवान होते. चारित्र्यवान कोण होऊ शकतं, ज्याच्यामध्ये खूप मोठी जिद्द आहे, खूप ध्येय आहे, जो तात्विक माणूस आहे, जो सकारात्मकतेने तिथे जीवन जगतो, आपल्या सगळ्यांना सोबत तिथे घेऊन जातो, अशा प्रकारचा माणूस तिथे चारित्र्यवान माणूस असायला पाहिजे. जो शीलवंत आहे, नीतिवंत आहे, बुद्धिवंत आहे, प्रामाणिक आहे, जो इतरांसाठी तिथे आपले जीवन काय करतो, समर्पित करतो, निस्वार्थी जीवन जगतो, त्या दिव्याप्रमाणे जीवन जगतो, जो दिवा स्वतः जळतो, इतरांना प्रकाश देतो. त्या फुलाप्रमाणे चारित्र्यवान माणूस जीवन जगतो, जो फुल आपला सुगंधाचा वापर स्वतःला करत नाही परंतु इतरांसाठी त्याचा वापर करतो. मग अशा फुलाप्रमाणे, अशा दीपाप्रमाणे, अशा दिव्याप्रमाणे असे अनेक लोक असतात की जे चारित्र्यवान लोक असतात. मग चारित्र्यवान लोकांच्या बद्दल मी का बोलतो आहे, एखाद्या चारित्र्यवान माणसाबद्दल तिथे आपण माहिती घेतो. ती माहिती अनेकदा आपण पुस्तकाच्या माध्यमातून घेतो, ती माहिती आपण अनेकदा चित्रपटाच्या माध्यमातून घेतो. जसं की
मी तुम्हा सगळ्यांच्या पुढे एक चारित्र्यवान माणसाचा, एका विचार पुरुषाचा, एका युग पुरुषाचा, एका ध्येयाच्या धगधगत्या ध्येयाने झपाटलेल्या सूर्याचा चारित्र्य मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. ह्या अशा प्रकारच्या चारित्र्यवान माणसाचं चरित्र मी आज तुमच्या पुढे घेऊन आलो आहे. वाचक मित्रांनो, आपण विविध प्रकारची पुस्तके तिकडे वाचतो, विविध प्रकारचे चित्रपट आपण तिकडे पाहतो, परंतु केवळ चित्रपट पाहण्याने, केवळ पुस्तके वाचण्याने, केवळ व्याख्यान ऐकण्याने आपल्याला एखाद्या व्यक्तीचं, अथांग अशा एखाद्या व्यक्तीचा जो विचार आहे, अभंग असं एखाद्या व्यक्तीचं जे चारित्र्य आहे, अमर्यादित असं एखाद्या व्यक्तीचं जे चारित्र्य आहे ते आपल्याला समजतं का? खऱ्या अर्थानं आपण त्याला तिथे न्याय दिलाय का? नाहीये. तर आपल्याला त्याच्यासाठी केवळ एखादा चित्रपट तिथे पुरेसा होत नाही. आपल्याला असे अनेक तिथे खोलवरती जावं लागतं. बऱ्याचदा तिथे खूप साऱ्या पुस्तकांचा आपल्याला तिथे चाचपणी करावी लागते, अभ्यास करावा लागतो आणि तथ्य काय आहे ते जाणून घ्यावं लागतं. म्हणून वाचक मित्रांनो, मी याच भूमिकेतून तुम्हा पुढे आज आहे. मी जे बोलतो आहे ते एका खूप अशा उत्कृष्ट अशा महापुरुषाबद्दल बोलतो आहे, युग पुरुषाबद्दल बोलतो आहे. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्याचं काय वैशिष्ट्य आहे? फेब्रुवारी महिन्याकडे मी या अँगलने, या दृष्टीने पाहतो की मला हा फेब्रुवारी महिना एका माणसाची तिथे वेळोवेळी आठवण करून देतो, ज्याचा जन्म तारखेप्रमाणे तिथे झालाय. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपतींच्या बद्दल मी बोलण्यासाठी तुमच्या पुढे आलो आहे. शिवछत्रपती यांचं चरित्र मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. आता चरित्र म्हटल्याच्या नंतर चारित्र्यवान माणसावरती तिथे लिहिलं जातं. मग जे चरित्र शिवरायांचं मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे, ते चरित्र इथून अगोदर जवळपास 125 वर्षापूर्वी लिहिले गेले. वाचक मित्रांनो, जे चरित्र 1906 ते 7च्या दशकात तिथे लिहिण्यात आले, त्या चरित्राबद्दल तुम्हाला काही महत्वाच्या 1-2 गोष्टी सांगतो. मी जे चरित्र तुम्हासाठी तिकडे निवडले, किंवा जे चरित्र मी तुम्हाला सगळ्यांपुढे ठेवणार आहे, ते चरित्र ऍक्च्युअली इट इज रिटन इन इंग्लिश. It is the most important biography which is written by a Marathi biographer in English, which is translated from Marathi into English, from Marathi into Hindi, from Marathi into Gujarati. Different languages are into different languages it has been translated. जे ज्या चरित्राबद्दल मी बोलतो आहे ते विविध प्रकारच्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आलाय. मी जे चरित्र तुमच्या पुढे ठेवणार आहे त्या चरित्राचं नाव आहे द लाईफ ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जे की खूप मोठ्या चरित्रकाराने तिथे लिहिलंय. त्या चरित्रकाराचं नाव कृष्णाजी अर्जुन केळुसकर आहे. त्यांचा जन्म येगुर्ले येथील केळूस या गावी झाला. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1860 रोजीचा आहे. मग काय अशी स्थिती होती की कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या पुढे असा एक प्रश्न उभा राहिला की त्यांनी ते चरित्र तिथे लिहावं. शिवरायांवरती ते चरित्र त्यांनी लिहिण्याची का गरज पडली? समर्थ रामदास एके ठिकाणी सांगतात, निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यावरनं आपल्याला शिवरायांचं महत्व लक्षात येतं. शिवराय म्हटल्याच्या नंतर आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या छातीमध्ये एक ध्येयाची ज्वाला, एक वीज तिथे निर्माण होते. अखंड ध्येयाने झपटलेला हा माणूस, अखंड स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाने झपटलेला हा माणूस, हा युग पुरुष छत्रपती शिवराय योद्धा आपल्या सगळ्यांच्या पुढे तिथे आठवण येतो. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हे चरित्र आपण तिकडे सगळ्यांनी वाचावं या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय. आणि शिवरायांच्या जीवनावरती विविध प्रकारचे चरित्र, जे विविध प्रकारच्या चरित्रकारांनी लिहिलेत, त्यांचे चरित्र आम्ही सगळ्या वाचकांच्या पुढे या उपक्रमाच्या माध्यमातून ठेवणार आहोत. केळुसकरांनी तिथे हे चरित्र आजपासून 125 वर्षापूर्वी लिहिले. काय स्थिती होती ज्यावेळेस केळुसकरांनी हे चरित्र तिथे लिहिले? शिवरायांच्या सोबत असणारे अनेक पंडित लोक, अनेक विद्वान लोक, अनेक बुद्धिवादी लोक, त्या काळातले अनेक लेखक, अनेक चरित्रकार लोकांनी तिथे शिवरायांवरती फारसं लिहिण्याचं कधी धाडस केलेलं दिसून येत नाही. ते कुठेतरी त्यांच्याबद्दल त्यांच्या हृदयामध्ये अभिमान बाळगतात, वाणीने, तोंडाने त्यांच्याबद्दल कौतुक करतात, त्यांचा गौरव करतात. पण लिखित रूपामध्ये, चरित्र रूपामध्ये कुठेतरी कोणीतरी शिवरायांबद्दल काही लिहिलंय असं फारसं तिथे आढळून येत नाही. मग केळुसकरांनी तिथे अगदी त्यांच्याबद्दल लिहिण्याचा खूप मोठा प्रयत्न केलाय.
जसं की केळुसकरांनी हा मूळचं चरित्र मराठीमध्ये आहे, पण त्याचा जो अनुवाद आहे त्यांनी त्यांच्या मित्राला तिथे इंग्रजीमध्ये पण करायला सांगितला. एखाद्या मराठी चरित्राचं इंग्रजीमध्ये अनुवाद होणं यावरनं तुम्हाला लक्षात येईल की त्या चरित्राचं किती मोठं महत्व आहे. हे चरित्र तिथे इंग्रजीमध्ये अनुवादित करण्याचा उद्देश किंवा करण्यापाठीमागील जो केळुसकरांचा उद्देश होता तो काय होता? जसं की सगळ्या जगामध्ये जिथे जिथे इंग्रजी भाषा बोलली जाईल तिथपर्यंत त्या इंग्रजी भाषिकापर्यंत सुद्धा शिवरायांच्या चरित्राच्या माध्यमातून त्यांना तिथे पोहोचायचं होतं. शिवरायांचं चरित्र तिथपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं. हे चरित्र इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट असं चरित्र म्हणून तिथे म्हणायला हरकत नाही. परंतु वाचक मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य, का आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य की एवढं उत्कृष्ट चरित्र आपल्यापासून आज कुठेतरी काळाच्या ओघामध्ये दुरावलेलं दिसून येतं. केळुसकरांसारखा चरित्रकार, उत्कृष्ट चरित्रकार, शिवचरित्रकार तिथे आपल्यापासून कुठेतरी दुरावलेला दिसून येतो. मग आपण शिवछत्रपतींना कोणत्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? तानाजीसारखा एखादा चित्रपट येतो, त्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला शिवराय समजून सांगितला जातो, शिवरायांचा इतिहास आम्हाला दाखवला जातो. मी म्हणणार नाही की तानाजीमधला जो इतिहास आहे तो तिथे आपल्याला दाखवला हे मान्य आहे, पण मी असं नाही म्हणणार की तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून जो इतिहास तुम्ही आम्ही शिवरायांचा तिथे पाहिलाय, ऐकलाय, अभ्यासलाय, तोच शिवराय तिथे परिपूर्ण तो इतिहास आहे असं म्हणता येणार नाही. कितीही चित्रपट येऊन गेले, कितीही मालिका येऊन गेल्या, कितीही व्याख्यात्यांनी व्याख्याने केले, कितीही शिवचरित्रकारांनी चरित्र लिहिले किंवा कितीही शिवव्याख्यात्यांनी त्यांच्यावरती व्याख्यान केलं, तरी वाचक मित्रांनो, खरे शिवराय जर उलगडून घ्यायचे असतील तर आपल्याला केळुसकरांच्या या चरित्राकडे वळावं लागेल. The moment I got this biography for the first time, I got immediately the idea about this biography that this is the most excellent, this is the most important biography that a reader must read. कुठल्या तरी एका वाचकानं हे जे चरित्र आहे ते अतिशय मनपूर्वक, काळजीपूर्वक, हृदयपूर्वक वाचायला पाहिजे. कारण का, जर शिवरायांबद्दल अतिशय माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर या चरित्राला दुसरा पर्याय नाही. देर इज नो अनदर ऑप्शन टू दिस बायोग्राफी इफ वी वॉन्ट टू नो द हिस्ट्री ऑफ छत्रपती शिवराय. या चरित्रामध्ये असं काय दिलं नेमकं, किंवा चरित्रकाराचं नेमकं काय महत्व आहे की मी ज्या चरित्रकाराला तुमच्या पुढे आज घेऊन आलो आहे? एखादं चरित्र पुस्तकाच्या स्वरूपामध्ये एखाद्या माणसाचं अख्खं आयुष्य, जीवन तिथे बदलून टाकू शकतं. याचं एक उत्कृष्ट उदाहरण मी आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा गौतम बुद्धावरचं जे चरित्र वाचलं, वाचक मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या माहितीस्तव ते चरित्र या केळुसकरांचंच होतं. केळुसकरांनी जिथे चरित्र लिहिलंय 1898 रोजी केळुसकरांनी गौतम बुद्धांवरती चरित्र लिहिलंय. आणि ते चरित्र जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6व्या इयत्तेमध्ये होते, 6व्या वर्गामध्ये होते, तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते चरित्र पडलं. आणि त्या चरित्र वाचनातून तुम्हाला पुढचा इतिहास माहिती आहे की आंबेडकर इतके आकृष्ट झाले, इतके आकर्षण झाले या चरित्राकडं, म्हणण्यापेक्षा चरित्रकाराच्या चरित्राकडं. आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे मित्रांनो की लाखो अनुयायासोबत त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. एखादा चरित्रकार चरित्र लिहितो, गौतम बुद्धावरती चरित्र लिहितो, चरित्राचं वाचन आंबेडकरांसारखा महानायक युगपुरुष करतो आणि तो त्या धर्माकडे वळतो. यावरनं याच्यापेक्षा जास्त आपल्याला चरित्रकाराचं महत्व काय सांगावं, याच्या माध्यमातून आपल्याला या केळुसकरांच्या चरित्राचं महत्व तिथं लक्षात येतं. मग हे जे चरित्र आहे, यानंतर तिथे अनेक अशी केळुसकरांनी चरित्र लिहिली. त्यांनी संत तुकारामावरती चरित्र लिहिलंय, गौतम बुद्धांवरती चरित्र लिहिलंय, त्यांनी शिवरायांवरती असे अनेक तिथे चरित्र लिहिलेले आपल्याला आढळून येतात. हे चरित्र अशा प्रकारचं चरित्र आहे की ज्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला वाटतात की आपण शिवरायांबद्दल आपल्याला गोष्टी माहीत आहेत, त्या माहिती नसलेल्या गोष्टींचं प्रकटीकरण वास्तविक स्वरूपात या चरित्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वाचक मित्रांनो, चरित्रकाराने केला आहे. हा एक ऐतिहासिक चरित्राचा आदर्श वस्तुपाठ म्हणायला हरकत नाही. व्हॉट एव्हर द थिंग्स आर नेसेसरी ऑर नीडेड टू राईट ए बायोग्राफी हॅव बीन ऑल इन्क्लुडेड बाय द रायटर इन दिस बायोग्राफी. या चरित्राला लिहिण्यासाठी, उत्कृष्ट असं चरित्र लिहिण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या चरित्रामध्ये या चरित्रकाराने केलेला दिसून येतो. मग काय स्थिती होती? मी म्हटल्याप्रमाणे
की कुणीही तिथे पुढे यायला तयार नव्हता, चरित्र लिहायला तयार नव्हता. त्यावेळेस केळुसकरांच्या लक्षात आलं. केळुसकरांनी विविध प्रकारच्या वखरींच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या दस्तऐवजांच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या ऐतिहासिक तपशिलांच्या माध्यमातून, पुराव्यांच्या माध्यमातून, सिद्धांतांच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून तिथे जो काही वास्तविक इतिहास आहे तो इतिहास या चरित्राच्या माध्यमातून तिथे पुढे मांडण्याचं काम केलंय. हे चरित्र एकूण 670 पृष्ठांचं आहे. याची विभागणी एकूण 32 विभागामध्ये म्हणण्यापेक्षा 32 पाठांमध्ये, प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. जेव्हा 32 प्रकरण संपतात तेव्हा यामध्ये 3 परिशिष्ट सुद्धा जोडण्यात आलेले आहेत. सोबतच अनेक अशा संदर्भ ग्रंथांची सूची तिथे आपल्याला चरित्रकाराने पुरवलेली आहे. प्रत्येक जो चॅप्टर, प्रत्येक जो प्रकरण हा या भागामध्ये, या चरित्रामध्ये दिलाय तो एकमेकापेक्षा उत्कृष्ट पद्धतीनं एखाद्या वाचकाची उत्सुकता, जिज्ञासा वाढवत जातो, वाढवत नेतो, वाढवत नेण्याचं काम करतो. जेव्हा हे चरित्र माझ्या हातामध्ये पडलं तेव्हा लक्षात आलं की आपल्याला अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी शिवरायांबद्दल माहिती नाहीत की ज्या या चरित्र वाचनाच्या नंतर आपल्याला तिथे आपल्या पुढे उभ्या राहतात आणि मग आपल्याला समजायला लागतं खरे शिवराय. मग आपल्याला लक्षात येतात की अरे, आपल्याला जेवढी शिवराय माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी आणखी वास्तविक शिवराय, मूर्तिमंत शिवरायांना तिथे विचाराच्या माध्यमातून पुढे ठेवण्याचं काम या चरित्राच्या माध्यमातून या चरित्रकाराने केलंय. काय वेगळेपण आहे या चरित्राचं, आणखी बऱ्याच गोष्टी या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतील. जसं की आपण तिथे शिवरायांना सगळे जाणतो की तो हा असा एक धगधगता योद्धा होता, असा एक वीर पुरुष शिवराय होते की ज्यांनी तिथे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न नुसतं पाहिलंच नाही तर हिंदवी स्वराज्य स्वप्नाच्या पूर्तीच्या मार्गावरती ते तिथे निघाले. निघाल्याच्या नंतर त्यांना काय तिकडे अडचणी आल्या, किती लोकांचा तिथे विरोध त्यांना पत्करावा लागला. सोबतच त्यांची जी नीती होती, साम दाम दंड भेद या चारही नीतींचा वेळोवेळी योग्य वेळी वापर करून शिवरायांनी किती उत्कृष्टपणे तिथे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याचा अगदी वास्तविक वापो चित्र मांडण्याचं काम या चरित्रामध्ये आहे. बरं, हे चरित्र आणखी कोणत्या अँगलनं आपण वाचायला पाहिजे? या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला असंही लक्षात येतं की हे जीवन जगताना तिथे जसे की शिवरायांनी एक आदर्श जीवन आपल्या पुढे ठेवलंय. मग त्यांच्या आदर्श जीवनावरती, त्यांच्या वाटेवरती, पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा शिवरायांच्या नीतीचा जीवनामध्ये वापर करायचा असेल तर या चरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही वाचक मित्रांनो. हे चरित्र आपल्याला काय बनवतं? हे चरित्र आपल्याला वैचारिकरित्या परिपूर्ण बनवतं. हे चरित्र आपल्याला काय देतं? हे चरित्र आपल्याला शिवरायांना तिथे मूर्तिपंतपणे आपल्या पुढे उभं करण्याचं काम करतं. हे चरित्र आपल्याला काय करतं? हे चरित्र आपल्याला आदर्श राजा कसा असावा हे शिकवतं, आदर्श माणूस कसा असावा हे शिकवतं, कसं आपण सहिष्णुतेने सगळ्यांसोबत वागायला पाहिजे, जिव्हाळ्याने सगळ्यांसोबत वागायला पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन कसं आपण तिथे जायला पाहिजे, ह्या अशा अनेक गोष्टींचा परामर्श ह्या चरित्र वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षामध्ये आला. एखादं ध्येय मी माझ्या पुढे ठेवतो आणि ते ध्येय मी प्रयत्नपूर्वक तिथे कमावतो किंवा मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग ते मिळवण्यासाठी आपल्या पुढे एक आदर्श असा व्यक्ती म्हणून छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांच्या पुढे तिथे असलेले दिसून येतात. ज्या माणसाने शून्यातून तिथे हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. वाचक मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना, हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना हे स्वराज्य काही एका रात्रामध्ये किंवा छोट्याशा प्रयत्नामध्ये नाही मिळालं. मग हे स्वराज्य निर्माण करत असताना, हे स्वराज्य मिळवत असताना कितीतरी लोकांना तिथे आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, कितीतरी लोकांना आपल्या प्राणांची तिथे बलिदान द्यावं लागलं. तेव्हा जाऊन हे स्वराज्य तिथे आपण तिथे मिळवलं. शिवराय वयाच्या 14 ते 16व्या वर्षी तिथे स्वतंत्र अशा साम्राज्याचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची तिथे शपथ घेतात. यावरून आपल्याला लक्षात येतं की ध्येय हे अगदी कसं त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या नसानसामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं ध्येय कसं तिथे त्यांनी निर्माण केलं होतं. मग एक ध्येयवादी माणूस, एक आदर्श राजा, या राजाच्या बद्दलची माहिती या चरित्रामध्ये सर्वगुण संपन्न अशा राजाची माहिती तिथे सर्वांगीण दृष्टीने या चरित्रामध्ये दिलेली आढळून येते. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की विविध प्रकारचे चॅप्टर्स, विविध प्रकारचे धडे जेव्हा आपण या चरित्राला आपण हातात घेऊ आणि वाचायला लागू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की चरित्र हे खूप उत्कृष्ट पद्धतीने तिथे मांडण्यात आलेलं आहे.
चरित्र वाचनाने जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन होत असेल, एवढा बदल होत असेल, तर यांनी उत्कृष्ट अशा चारित्र्यवान राजाबद्दल जे चरित्र लिहिले तर ते वाचक मित्रांनो आपण तिथे नक्की वाचायला हरकत नाही. या चरित्रामध्ये नेमकं काय दिलं, या चरित्रामध्ये अशा विविध प्रकारच्या गोष्टी दिल्यात की ज्यामध्ये तिथे काय काय मांडले, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या चरित्रामध्ये मांडण्यात आल्यात. काय सांगितलं या चरित्रामध्ये? या चरित्रामध्ये ज्या माणसाने, ज्या राजाने, ज्या योद्ध्याने, ज्या महापुरुषाने, ज्या राजाने तिथे मराठ्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर केले, त्या छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या अंतापर्यंतचा, जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा सगळा इतिहास वास्तविक पद्धतीनं मांडण्याचं काम या चरित्रामध्ये केळुसकरांनी केले. मग या चरित्रामध्ये काय आपल्याला शिकायला मिळतं, पाहायला मिळतं, वाचायला मिळतं, हे चरित्र आपण का वाचावं, हे अशा वेगवेगळ्या अँगलने हे चरित्र आपण वाचावं हे अपेक्षित आहे, हे अभिप्रेत आहे. मग या चरित्रामध्ये तिथे मराठ्यांचं नाव सगळीकडे आदरामर केलेल्या या अशा उत्कृष्ट पद्धतीनं शिव छत्रपतींचं तिथे काय केलंय, वर्णन केले. शिवाजी महाराजांच्या कुळापासून, त्यांच्या अगदी आजोबापासून म्हणजे मालोजीराजे भोसले, त्यांची याबद्दल माहिती दिली आहे. मालोजीराजे सुद्धा तिथे किती कट्टर होते, किती वास्तविक होते, किती तत्वाला पकडून होते, याचा तिथे उहापोह अगदी उत्कृष्ट पद्धतीने या चरित्राच्या माध्यमातून करण्यात आलाय. त्याच्यानंतर शहाजीराजे, शिवरायांचे वडील, शिवरायांचे आणि शहाजीराजांचे संबंध, शिवरायांनी शहाजीराजापासून काय घेतले, ह्या सगळ्या गोष्टी, शिवरायांना शहाजीराजांनी नेमकं काय दिले, एका वडिलांचे एका मुलाशी असलेले संबंध, किंवा कसा आदर्श राजा तिथे वडिलांमुळे घडला. शहाजीराजा, जसं की आपल्याला माहिती आहे वाचक मित्रांनो, शहाजीराजांनी तिथे त्यांच्या जीवनामध्ये अनेक साऱ्या लढाया केल्या, अनेक साऱ्या मोहिमांवरती ते गेले, अनेक सारे कष्ट त्यांनी तिथे घेतले. तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून, किंबहुना त्यांच्याही 2 पाऊल पुढे त्यांचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवराय कसे पुढे गेले, या सगळ्या गोष्टींचा अतिशय उत्कृष्टरित्या उहापोह करण्याचं काम या चरित्रामध्ये करण्यात आले. शिवरायांनी तिथे शहाजीराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून कसं त्यांच्या मनामध्ये तिथे जिद्द निर्माण झाली की आपल्याला तिथे परकीयांची तिथे गुलामगिरी करायची नाही आहे, आपल्याला आपलं स्वतंत्र असं हिंदवी स्वराज्य तिथे स्थापन करायचं आहे. मग हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांना ज्या काही गोष्टी तिथे लागल्या, ज्यांनी तिथे मदत केली, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचं काम तिथे या चरित्राच्या माध्यमातून केलंय. स्वराज्याच्या स्थापनेची जी सिद्धता आहे किंवा शिवरायांचं स्वराज्य स्थापनेचं जे काही वाटचाल आहे, त्या वाटचालीचं पण अतिशय उत्कृष्ट वर्णन या चरित्रामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर या चरित्रामध्ये आणखी काय आहे की शिवरायांनी तिथे हे जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते स्थापन करत असताना तिथे त्यांना अनेक लोकांना सोबत घेऊन गेलेले आपल्याला आढळून येतात. मग त्यामध्ये कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही भाषेचा, कुठल्याही प्रदेशाचा कुठलाही व्यक्ती असो, परधर्म त्यांनी कसा उत्कृष्ट मानलाय, परधर्म त्यांनी कसा आपला मानलाय, सगळ्यांसोबत ते कसे सहिष्णुतेने वर्तणूक करतात, सगळ्यांसोबत ते कसं समानतेची वागणूकतेने वर्तणूक करतात, त्यांनी विषमतेची दरी कशी तिथे मिटवली आहे, या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे आढळून येतात, दिसून येतात. नेताजी पालकरांचं सुनता झाल्याच्या नंतर जेव्हा ते मुस्लिमांनी त्यांचा सुनता केला आणि त्याच्यानंतर जेव्हा शिवरायांनी नेताजी पालकरांना जवळ केलं, त्यावेळेस त्या नेताजी पालकरांना शिवरायांनी परत एकदा आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला, त्यांना हिंदू धर्मामध्ये परत तिथे काय दिली, जागा दिली. यावरनं आपल्याला वाचक मित्रांनो लक्षात येतं की शिवरायांचा परकीय धर्माकडे, दुसऱ्या धर्माकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, जे अगदी शुद्ध अशी दृष्टी आहे, ती दृष्टी आपल्याला तिथे शिवरायांची याच्या माध्यमातून लक्षात येते. शिवरायांच्या जर मित्रांचा विचार केला की शिवरायांच्या सोबतचे तानाजी मालुसरे असतील, जीवा मालुसरे असतील, जसे की जीवा महाले म्हणू आपण, तानाजी मालुसरे, जीवा महाले, असे जीवाला जीव देणारे मित्र, त्यांच्या संकट समयामध्ये तिथे त्यांच्या सोबत जाणारे मित्र, हे अशा प्रकारचे अनेक विविध प्रकारच्या जाती धर्मातील मित्रांना घेऊन शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य तिथे स्थापन केले. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हणतो मित्रांनो आपण. म्हणजे संकट समयात जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र असं आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे जीवा महालेचा इतिहास, आपल्याला माहिती आहे तानाजी मालुसरेंचा इतिहास, हे सगळे अशा प्रकारच्या जवळच्या, अशा प्रकारच्या मित्रांना शिवराय तिथे सोबत घेऊन जात होते. बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण घ्या, आणखी असे अनेक साऱ्या मित्रांचं त्यांच्या उदाहरण तुम्ही घेऊ शकता, अशा अनेक लोकांचं उदाहरण घेऊ शकता. मित्र म्हणण्यापेक्षा अशा अनेक मोठ्या लोकांचं, छोट्या लोकांचं तिथे तुम्ही उदाहरण घेऊ शकता की शिवरायांनी या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या विचारांची, आपल्या कार्याची कशी छाप ठेवली होती.
एखाद्या व्यक्तीचं आपल्या हृदयावरती आकर्षण होणं, एखाद्या व्यक्तीचं आपल्या हृदयावरती एखाद्या व्यक्तीने त्याच्या कार्याची छाप ठेवणं, याचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती तिथे तेवढा वास्तविक आहे, तो तेवढा तत्वांना धरून चालतो, त्याचं जीवन तेवढं आदर्श आहे की ज्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण हे जीवन जगायला हरकत नाही. मग अशाच या सगळ्या व्यक्तींपैकी एक राजा, एक योद्धा म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांनी तिथे या सगळ्यांना घेऊन तिथे पुढे या चरित्रामध्ये आणखी काय दिले, या चरित्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जे विविध प्रकारच्या मोहिमांवरती गेले, त्यांनी विविध प्रकारच्या मोहिमा केल्या, त्या मोहिमांची माहिती तिथे दिली आहे. या विविध प्रकारच्या मोहिमा तिथे पार पाडत असताना छत्रपती शिवरायांना मार्गामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये किती साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणींचं उत्कृष्ट आणि वास्तविक चित्र या चरित्रामध्ये करण्यात आले. त्या मोहिमेला जात असताना त्यांना कुणाकुणाची तिथे मदत घेतली आहे, त्यांनी कुणाकुणाला मदत केली आहे, त्यांनी वेळेचं बंधन कसं पाळलंय, एखाद्याला त्यांनी शब्द दिलाय तर तो शब्द त्यांनी कसा पाळलाय, या सगळ्या गोष्टींचा परामर्श या चरित्रामध्ये खूप चांगल्या मोठ्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने घेण्यात आलाय. त्याच्यानंतर या चरित्रामध्ये आणखी काय सांगितलंय, या चरित्रामध्ये शिवरायांचा मोगलांशी असलेला संबंध. वाचक मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की आपण बरेच सारे शिवरायांचे किल्ले, गड तिथे मोगलांच्या अखत्यारीमध्ये होते. मग जेव्हा शिवरायांना तिथे जसं जसं वेळोवेळी शिवरायांनी नीतीचा वापर करून, साम दाम दंड भेद अशा चारही नीतींचा वापर करून शिवरायांनी मोगलांच्या काबीजमध्ये, मोगलांच्या नियंत्रणामध्ये जे काही आपले किल्ले, गड तिकडे गेले होते ते कशा पद्धतीने तिथे मिळवले. म्हणजे वेळोवेळी तिथे शिवरायांनी तिथे समय सूचकतेचं भान ठेवून, वेळेचं भान ठेवून, मनामध्ये, हृदयामध्ये संयम ठेवून, गडबड न करता ज्यावेळेस जी कोणती गोष्ट लागेल म्हणण्यापेक्षा समय सूचकतेचं भान ठेवून त्या मोगलांशी त्यांनी तिथे संबंध ठेवले. बऱ्याचदा असंही आढळून येतं चरित्रामध्ये, आपण जर वाचन केल्याच्या नंतर लक्षात येतं की खूप वेगळ्या प्रकारच्या मोगलांशी शिवरायांनी तिथे आत्मीयतेचे, प्रेमपूर्वक, जिव्हाळ्याचे, मित्रत्वाचे संबंध सुद्धा ठेवलेले दिसून येतात. आपल्याला वाटतं, वरवरून लक्षात येतं की मुघलांचे ते कदाचित कट्टर शत्रू होते. असं नाही मित्रांनो. हे चरित्र वाचत असताना माझ्या लक्षात आलं की शिवरायांची आणि मोगलांची तिथे खूप चांगली मैत्री सुद्धा होती. शिवराय अशा प्रकारचे योद्धे होते, अशा प्रकारचा राजा होता की जो सर्वधर्मीय लोकांना, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राजा होता, युगपुरुष होते, आपल्याला माहिती आहे. मग या मोगलांचे संबंध तिथे या चरित्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मांडलेत. मोगलांच्या चरित्राबद्दल आपल्याला तिथे, मोगलांच्या संबंधांबद्दल शिवरायांच्या आपल्याला तिथे खूप सारी माहिती, जी माहिती नाही आहे ती आपल्याला तिथे या चरित्राच्या माध्यमातून माहिती करून घ्यायला मदत मिळते. आता मी तो मुद्दा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की जो मला द पॉइंट ऑर द लेसन विच अपील्ड मी द मोस्ट थ्रू दिस बायोग्राफी ऑफ शिवराय दॅट आय एम गोइंग टू प्रेझेंट बिफोर यू. मी तुमच्या पुढे ती गोष्ट आता मांडण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय की शिवराय आणि अफजल खान जेव्हा प्रतापगडावरती त्यांची भेट ठरली होती, त्या प्रतापगडावरील त्यांच्या भेटीचं अतिशय हृदयस्पर्शी आणि मार्मिक वर्णन करण्याचं काम या चरित्रकाराने आपल्या पुढे केलंय. मी तर म्हणतो की हा जो मुद्दा आहे, हा जो टॉपिक किंवा पॉइंट आहे या चरित्रामधला, तो सर्वोत्कृष्ट असा आपल्याला हृदयाला भिडणारा आहे. त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, त्याच्यासाठी हा पूर्ण जो टॉपिक आहे किंवा पूर्ण चरित्र आपल्याला तिथे घ्यावं लागेल. कशा पद्धतीने शिवरायांनी त्याने तिथं बोलवलं, कशा प्रकारे शिवरायांनी नीतीचा वापर केला. जसं की आपण म्हणतो बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, त्या पद्धतीनं अफजल खानाकडे तेवढी सारी शक्ती असून सुद्धा युक्तीच्या जोरावरती, संयमाच्या जोरावरती, चिकाटीच्या जोरावरती, बुद्धीच्या जोरावरती, नीतिमत्तेच्या जोरावरती शिवरायांनी तिथे अफजल खानाला कशा पद्धतीनं नेस्तानाबूत केलं, कशा पद्धतीनं पराभूत केलं, हे आपल्याला तिथे लक्षात येतं. अनेक पराभवांचा संघर्ष आणि सामना केल्याच्या नंतर हिंदवी स्वराज्याची सुंदर अशा प्रकारची पहाट तिथे निर्माण झालेली, कशी उत्कृष्ट पद्धतीने ती निर्माण झाली याचा उहापोह अगदी उत्कृष्ट पद्धतीने या चरित्रात केळुसकरांनी केलेला दिसून येतो मित्रांनो. जसं की अफजल खानाचा वधाचा प्रसंग असेल, त्याच्यानंतर विजापूर काबीज कशा पद्धतीने केलं, विजापूर काबीज करताना शिवरायांना किती वाटेमध्ये अडचणी आल्या, शिवरायांना किती मार्गामध्ये अडथळे आले. विजापूर काबीज करणं मित्रांनो ही काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. तरी देखील आपल्या प्राणांची जीवावरती खेळून त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी, शिवरायांनी तिथे विजापूर काबीज करून दाखवलं. मग कशा पद्धतीनं एखादं ध्येय आपण आपल्या समोर ठेवल्याच्या नंतर
त्या ध्येयाच्या मार्गावरती आपण निघाल्याच्या नंतर अनंत अडचणी आल्याच्या नंतर सुद्धा आपण तिथे मागे न डगमगता आणि मावळ्यांच्या पुढे सरदाराच्या भूमिकेमध्ये, शिलेदाराच्या भूमिकेमध्ये, राजाच्या भूमिकेमध्ये असणारे शिवराय तिथे सगळ्या पाठीमागच्या मावळ्यांना, पाठीमागच्या सगळ्या सैनिकांना कशी ती तिथे शक्ती वाटतात, सर्वश्रेष्ठ शक्ती वाटतात. जसं की शिवराय तिथे त्यांच्या पुढे असतील तर मागच्या सगळ्या सैनिकांना तिथे अमूर्त अशी शक्ती असल्यासारखं वाटतं. एक आत्मिक शक्तीचा त्यांना तिथे भास व्हायचा. त्यांची जी शक्ती होती, जसं की ते तिथे आपण म्हणतो की प्रत्येक प्रकारच्या मोहिमेवरती निघण्यापूर्वी, प्रत्येक प्रकारच्या लढाईवरती निघण्यापूर्वी शिवराय तिथे जिजामातेच्या पायापुढे नतमस्तक होत असत. मा अंबानी भवानी, अंबा भवानी माता यांचं सुद्धा ते तिथे काय घेत असत, दर्शन घेत असत आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन तिथे शिवराय त्यांचा आशीर्वाद घेऊन जिजामातेचे जे काही स्वप्न आहे, प्रत्येक प्रकारच्या मोहिमेला जिजामातेला भेटूनच ते जात. जिजामाता त्यांना तिथे सकारात्मकपणे आशीर्वाद देत असत. शिवराय त्यांना सकारात्मकपणे तिथे उत्तर देत असत आणि सांगत असत की नक्की तुमची जी इच्छा आहे, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी इच्छा होती जिजामातेची, त्या इच्छेला धरूनच त्यांनी तिथे काम केले, कार्य केले. यावरनं आपल्याला लक्षात येतं वाचक मित्रांनो की आई वडिलांची इच्छा जेव्हा आपल्या प्रतीची असते त्यावेळेस त्यांच्या इच्छेसाठी आपण तिथे ध्येय ठेवले आणि त्यांच्या इच्छेला पूर्ण करून दाखवायचं हे आपलं तिकडे कर्तव्य आहे. असा कर्तव्य दक्ष राजा, असा आदर्श राजा आपल्या पुढे तिथे आढळून आलेला दिसून येतो शिवरायांच्या रूपामध्ये. यावरून आजच्या तरुण पिढीला असे अनेक संदेश घेता येतील की जेव्हा आपण तिथे शुभ कार्यावरती निघालोय किंवा आपल्या ध्येयाला पूर्तता करण्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांच्या मार्गावरती, ध्येयाच्या मार्गावरती जेव्हा आपण तिकडे निघतो त्यावेळेस आपल्याला तिथे मागे यायचं नाही आहे. आपल्याला तिथे अनंत अडचणीचा संघर्ष आणि सामना जसा शिवरायांनी विजापूर काबीज करत असताना केलाय त्याच पद्धतीने आपल्याला तिथे करायचं आहे. त्याच्यानंतर सुरतेचे लूट बद्दलचंही इथं खूप चांगलं वर्णन केळुसकरांनी या चरित्रामध्ये केले. सुरतेची लूट तिथे आपल्या मावळ्यांनी केली. सुरत तिथे लुटून आल्याच्या नंतर एक प्रसंग, कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग. वाचक मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग माहिती आहे. जसं की आज आपण 2021 मध्ये उत्तर आधुनिक युगामध्ये जीवन जगतो आहोत. उत्तर आधुनिक जीवनाचा किंवा भौतिक जगाचा, मूर्त जगाचा, आधुनिक जगाचा, वैज्ञानिक जगाचा विचार करत असताना वाचक मित्रांनो, आपण आज शिवरायांना खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आपण त्यांचं आचरण करतो का? समाजातील आजच्या स्त्रियांची स्थिती पाहता त्यांच्या बिकट स्थितीचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल, त्यांच्यावरती आपण जे अन्याय करतो, जे विविध प्रकारचे बलात्कार तिथे स्त्रियांवरती होतात, विविध प्रकारचे अत्याचार तिकडे जे स्त्रियांवरती केले जातात, या सगळ्यांकडे पाहून आपल्याला लक्षात येतं की खरंच आपले आदर्श राजे शिवराय यांना आपण तिथे त्यांचं अनुकरण करतो का? त्यांनी जो कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा आपले मावळे इकडे घेऊन आले होते, शिवरायांच्या पुढे जेव्हा त्यांनी तिला उभं केलं त्यावेळेस तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवराय जेव्हा त्या सुनेकडे पाहतात तेव्हा त्यांनी आपल्या आई म्हणजे जिजामातेचं रूप त्याच्यामध्ये पाहिलं. ते तिला म्हणतात की तुमच्या एवढी तर आमची माता म्हणजे जिजामाता जर तेवढी सुंदर असती तर कदाचित मी सुद्धा तेवढाच सुंदर झालो असतो. मग वाचक मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येतं की शिवरायांची त्या काळामध्ये जवळपास इथून अगोदर 450-500च्या दशकामध्ये त्यावेळेस शिवरायांसारख्या चारित्र्यवान राजाची स्त्रियांकडे पाहण्याची कशी अतिशय शुद्ध दृष्टी होती आपल्याला लक्षात येतं. मग खरंच आम्ही शिवरायांचं चरित्र वाचून किंवा शिवरायांची व्याख्यानं ऐकून किंवा शिवरायांचा चित्रपट पाहून आम्ही तिथे सुधारलोय का? आमच्या दृष्टीमध्ये तिथे सुधारणा झाली आहे का? वरपांगी आम्ही किती सुधारलोय, बाह्य दृष्टीने आम्ही किती सुधारलोय, ह्याच्यापेक्षा आम्ही अंतर्गत किती सुधारलो आहोत? आम्ही डोक्यावरती शिवरायांचे विचार घेण्यापेक्षा किंवा शिवरायांना डोक्यावरती घेण्यापेक्षा आम्ही आमच्या डोक्यामध्ये शिवरायांना किती घेतले, हे याचा सांगोपांग विचार परामर्श या चरित्राच्या माध्यमातून चरित्रकाराने घेतलेला दिसून येतो. मग त्या कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीमध्ये खूप सारा प्रसंग, चांगला प्रसंग या चरित्राच्या माध्यमातून तिथे केळुसकरांनी आपल्या पुढे ठेवलेला दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो प्रसंग खूप जो अपील होण्यासारखा आहे, जो मनाला भावण्यासारखा प्रसंग आहे, तो जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्या पुढे शिवरायांच्या राज्याभिषेकेचा बद्दल तिथे माहिती दिली आहे. आपल्याला माहिती आहे शिवरायांचा राज्याभिषेक ज्यावेळेस तिकडे झाला त्यावेळेस राज्याभिषेकाच्या वेळेस कसे लोकांचे दुमत होते, लोक कसे विविध प्रकारची चर्चा करायला लागले होते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या चरित्रामध्ये केळुसकरांनी केलेला दिसून येतो.
मग राज्याभिषेक करत असताना शिवरायांच्या पुढे आलेल्या अडचणी, शिवरायांना कसा तिथे प्रत्येकासोबत तिथे काय करावं लागलं, म्हणजे समजून घ्यावं लागलं, समजून लोकांना सांगावं लागलं. आपला शिवरायांचा राज्याभिषेक होत असतानाची स्वराज्य स्थापना ज्यावेळेस तिथे करण्यात आली होती त्यावेळेस खूप चांगलं चित्र या चरित्राच्या माध्यमातून तिथे केळुसकरांनी आपल्या पुढे काय केले, ठेवण्याचा प्रयत्न केलाय अगदी उत्कृष्ट पद्धतीने. एखादा राजा तिथे आपलं स्वप्न पाहतो आणि स्वप्न परिपूर्ती करून तिथे हिंदवी स्वराज्याची निर्मिती करत असताना त्याच्या राज्याभिषेकाचं अतिशय उत्कृष्ट वर्णन, अतिशय कौतुकास्पद वर्णन, अतिशय वैभवशाली वातावरणामध्ये परंपरेनुसार तिथे शिवरायांचा अगदी उत्कृष्ट पद्धतीने कसा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकासाठी कोण कोण उपस्थित होतं, त्या राज्याभिषेकासाठी काय काय कुणाकुणाला बनवण्यात आलं आणि राज्याभिषेक कसा थाटामाटात तिथे साजरा करण्यात आला. एखाद्या आदर्श राजाला असा शोभेल असा राज्याभिषेक तिथे त्यावेळेस करण्यात आला. त्या राज्याभिषेकाचं अतिशय उत्कृष्ट आणि वास्तविक वर्णन वाचक मित्रांनो या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या चरित्रामध्ये आणखी बरेच सारे असे तिकडे गोष्टी दिल्यात. शिवरायांचे आणि समर्थ रामदासांचे संबंध तिथे त्यांनी दिलेत. कसं शिवरायांनी समर्थ रामदासांना तिथे आपल्याला समर्थ रामदासांसाठी तिथे मंदिर बांधून दिलं. कसे संत परंपरेला तिथे ते मानायचे, संतांना कसे मानायचे, संतांच्या सोबतचे त्यांचे संबंध या आपल्याला या चरित्रामध्ये दिसून येतात. मित्रासोबतचे त्यांचे संबंध आपल्याला या चरित्रात दिसून येतात. जसे की शिवरायांचे त्यांच्या गुरुसोबत म्हणजे दादोजी कोंडदेव त्यांचे राजकीय गुरु आपण म्हणतो, कसं राजकीय गुरु म्हणजे दादाजी कोंडदेव यांच्यासोबत त्यांचे संबंध होते. पुढच्या चॅप्टरमध्ये विविध प्रकारची माहिती, त्यांच्या शिक्षणाबद्दलची माहिती पुढे आहे. दादोजी कोंडदेवांसोबतचे त्यांचे संबंध तिथे दिलेत, रामदासांसोबतचे संबंध तिथे दिलेत. हे सगळ्या लोकांच्या बद्दलचे त्यांचे संबंध कसे आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे, वास्तविक अगदी निस्वार्थी अशा प्रकारचे संबंध शिवराय कसे प्रस्थापित करत असतात. आपण जसं की म्हणतो की अनेक ठिकाणी अनेक विविध प्रकारच्या देवदेवतांचे मंदिरे आपल्याला मूर्ती रूपात असलेले आढळून येतात. परंतु शिवराय हे असे एका प्रकारचे योद्धे, अशा प्रकारचा राजा, अशा प्रकारचे आदर्श राजे होऊन गेले की त्यांनी जगातल्या प्रत्येकाच्या हृदयावरती आपलं मंदिर निर्माण करण्याचं काम केलंय. मग यावरूनच आपल्या शिवरायांची महती या चरित्राच्या माध्यमातून लक्षात येते की किती उत्कृष्ट अशा प्रकारचं हे शिवचरित्र तिथे केळुसकरांनी लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाचक मित्रांनो, त्याच्यानंतर शेवटच्या भागाकडे आपण तिकडे वळतो. चरित्राच्या शेवटच्या भागामध्ये चरित्राच्या शिवरायांचा अंतकाळ तिथे उभा केलाय. शिवरायांच्या बालपणापासून शिवरायाच्या अंतकाळापर्यंत म्हणजे जेव्हा शिवराय तिथे सगळ्या जगाचा निरोप घेतात, अचानक ते सगळ्यांना सोडून जातात, त्यावेळेस सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या जनतेमध्ये, सगळ्या प्रजेमध्ये कशी शोककळा पसरली होती. या शोककळेचं वर्णन या चरित्रामध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने मांडले. जेव्हा शिवरायांसारखा राजा तिथे सगळ्या लोकांना कळतो की आता आपल्याला सगळे शिवराय तिथे सोडून गेलेत किंवा शिवराय आपल्यामध्ये आज राहिले नाही, त्यावेळेस प्रत्येक प्रकारच्या सामान्य जनतेपासून अगदी शेवटच्या माणसापर्यंत तिथे प्रत्येकाला कसं दुःख झालं, प्रत्येकाला कसा शोक अनावर झाला, प्रत्येकाला कसं दुःख तिथे आवरता आलं नाही. अमूर्त पद्धतीने एखादा माणूस तिथे वैचारिक आपल्याकडे प्रतिष्ठान आपल्या हृदयावरती ठेवून जातो. वैचारिक शक्ती आपल्याला जसं की आपल्याला वाटायला लागतं की आपल्या मागे कोणीतरी आहे. विचार करून बघा वाचक मित्रांनो की त्या काळात शिवरायांच्या सोबत असलेल्या लोकांमध्ये किंवा शिवरायांच्या सगळ्या मावळ्यांमध्ये किंवा शिवरायांनी आपल्यासारख्या जनतेचे शिवरायासारखा आदर्श राजा आहे असं ज्याला ज्याला त्यावेळेस वाटलं असेल त्यावेळेस त्या माणसाला किती अगदी चांगल्या पद्धतीने जीवन जगत असतील त्यावेळेस लोक, म्हणजे बिनधास्त अशा प्रकारचं, निर्भीड अशा प्रकारचं जीवन त्यावेळेस लोक तिथे जगत होते. अशा प्रकारचं निर्भीड आणि बिनधास्त जीवन जगणाऱ्या लोकांचं वर्णन शिवरायांच्या हयातीमध्ये या प्रकारचं वर्णन कसं चांगल्या पद्धतीनं या चरित्रात मांडले ते पण आपल्याला तिकडे पाहायला मिळतं. मग ज्यावेळेस तिथे शिवरायांचा अंत झाला आणि ह्या अंत झालेली माहिती तुम्हाला विश्वास बसणार नाही की औरंगजेबासारखा, जसं की आपण त्यांना म्हणतो की मोगलांमधला कट्टर मुघल सगळ्यात औरंगजेब, जसं की आपण म्हणतो की शिवरायांचा सगळ्यात कट्टर शत्रू जसं की आपण औरंगजेबांना मानतो. परंतु वाचक मित्रांनो, आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून जी गोष्ट महत्वाची पुढे लक्षात आली ती कोणती आहे, जेव्हा शिवरायांचा तिकडे मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूची माहिती किंवा खबर, बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानावरती गेली, त्यावेळेस औरंगजेबाने तिथे
स्वतःचं औरंगजेब तिथे म्हणतात. काय म्हणतात औरंगजेबाने तिथे दुःख व्यक्त केलं. औरंगजेबाला तिथं लक्षात आलं की अरे रे, एवढा वास्तविक राजा, एवढा निस्वार्थी राजा, एवढा सहिष्णू असलेला राजा हा तिथे जग सोडून जायला नको पाहिजे होता, किंवा तो जग सोडून गेल्याच्या नंतर म्हणजे शिवरायांच्या मृत्यूची बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानावरती जाते तेव्हा त्या औरंगजेबासारखा माणसाचं हृदय सुद्धा तिथं हेलावून जातं. यामधूनच किंवा या प्रसंगावरूनच असं अतिशय उत्कृष्ट वर्णन या प्रसंगाचं या चरित्रामध्ये तिथे केलेलं आढळून येतं. आणि यावरूनच आपल्याला शिवरायांची सुद्धा महती तिथे लक्षात येते. वाचक मित्रांनो, हे सगळे जे मी आतापर्यंत सांगत आलो आहे या चरित्रामध्ये नेमकं सगळं काय काय दिले ते चॅप्टर वाईज आपण त्याची माहिती घेतली. काही जे प्रकरण किंवा धडे या चरित्रातले जे मला अपील झाले ते मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे तिथे ठेवले. आता आपण विचार करतोय की या चरित्राचा, या शिवचरित्राचा आजच्या नेमकं 125 वर्षाच्या नंतर समकालीन काही उपयोग आहे का? समकालीन आजच्या काळाचा जर विचार केला या चरित्राच्या बाबतीमध्ये, शिवचरित्राच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला लक्षात येतं की जसं की आपण आज भौतिक जीवन जगतोय, समृद्ध जीवन जगतोय, आपण धनाच्या मागे लागलो, कीर्तीच्या मागे लागलो, नावाच्या मागे लागलो, यशाच्या मागे लागलो. जसे जसे आपण धन प्राप्त करत चाललोय, जसे जसे आपण तिकडे यश प्राप्त करत चाललोय, जसं जसं आपण तिकडे भौतिक जीवन जगत चाललोय. वाचक मित्रांनो, एखाद्या वेळेस कल्पना करून पहा की आजच्या समाजाचा जर विचार केला तर प्रत्येकजण तिकडे भौतिकतेच्या मागे लागले असताना आपण आपलं चारित्र्य तिथे अगदी पहिल्यासारखं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने टिकवून ठेवलंय का? हे सगळ्या गोष्टी करत असताना आपली दृष्टी तिथे शिवरायांसारखी आहे का? एक आदर्श राजा, अगदी दृष्टीवान राजा, ज्याला भविष्याची तिथे काळजी होती असा राजा, ज्याने लाखाच्या पोशिंदा असलेला, कोटी करोडो लोकांचा पोशिंदा असलेला राजा, त्याची दृष्टी आपण घेतली आहे का? या सगळ्या गोष्टी समाजामध्ये आज अन्याय, अत्याचार, बलात्कार, स्वार्थीपणाचे जीवन जगत असताना, पैशाच्या मागे लागलेल्या लोकांना तिथे त्यांचं जीवन पाहता, ह्या सगळ्या समाजातल्या ज्या काही आज काही वाईट गोष्टी आहेत, या सगळ्या समाजाकडे पाहताना आपल्याला कुठंतरी लक्षात येतं की शिवरायांसारखा शासक होणे आता आवश्यक आहे. धार्मिक तेढाचा विचार करत असताना, जातीयवादाचा विचार करत असताना, धर्मांधतेचा विचार करत असताना, अंधानुकरणाचा विचार करत असताना, लोकांच्या स्वार्थी जीवन जगण्याच्या प्रवृत्तीकडे, विचारांकडे पाहिले असताना हे चरित्र जो कोणी वाचेल त्याच्या जीवनामध्ये नक्की तिथे मूलगामी बदल, आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही, मी याची शाश्वती देतो. का? कारण चरित्राच्या माध्यमातून शिवरायांना उत्कृष्ट पद्धतीनं वास्तविक स्वरूपात मांडण्याचं काम या चरित्रकाराने केले. त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की आज शिक्षणाचा विचार करता, नीतिमत्तेचा विचार करता, निस्वार्थी जीवनाचा विचार करता शिवरायांची आज पावलोपावली, क्षणोक्षणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशी आवश्यकता आहे ही आपल्याला लक्षात येतं. मग आपण आजच्या काळामध्ये जेवढ्या काही आपल्याकडे अडचणी आलेल्या दिसून येतात, किंवा माणसाच्या भौतिक जीवन जगण्याच्या किंवा माणसाच्या जीवनाच्या कडे पाहण्याच्या दृष्टीचा जर विचार केला तर आपण आज या जगामध्ये, या जीवनामध्ये जर शिवरायांच्या दृष्टीने आपलं जीवन जगलं, हे चरित्र वाचल्याच्या नंतर जो बदल माझ्यामध्ये झाला तो बदल मी तुमच्या पुढे प्रामाणिकपणे, प्रांजळपणे ठेवतो आहे. वाचक मित्रांनो, काय बदल होणे अपेक्षित आहे की आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये बदल व्हावा, आपलं जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीमध्ये बदल व्हावा. आपण जे स्वार्थीपणे तिथे पाहतो, लोक एकमेकांसोबत स्वार्थीपणे जीवन जगतात, त्यामुळे कुठेतरी निस्वार्थता येणे आवश्यक आहे. अशा अनेक आणि यासोबतच बऱ्याच गोष्टी तिथे आपल्याला शिवरायांबद्दल सांगता येतील आणि शिवरायांचं हे चरित्र वाचल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये तिथे नक्की आमूलाग्र बदल होईल. मग आजच्या काळामध्ये या शिवचरित्राचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात असलेले दिसून येतं. हे शिवचरित्र आजही आपल्याला तिथे मूर्तिमंत स्वरूपात, जिवंत स्वरूपात तिथे शिवरायांना आपल्याला आपल्या पुढे उभं करतं. या शिवचरित्राचं अनेक अँगलने आपण तिथे काय करू शकतो, महत्व जाणून घेऊ शकतो. म्हणून वाचक मित्रांनो, माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची, नम्रतेची विनंती आहे की आपण हे शिवचरित्र तिथे नक्की वाचावं. आपण ते वाचाल. कशा पद्धतीनं या शिवचरित्रकाराने शिवरायांना तिथे अगदी बद्ध केले, शब्दांच्या माध्यमातून हे शिवचरित्र आपल्या पुढे तिथे त्यांनी कशा पद्धतीने ठेवले, हे जेव्हा आपण शिवचरित्र हातात घ्याल त्यावेळेस, जेव्हा हे शिवचरित्र तुम्ही वाचाल, नक्की आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये तिथे नक्की एक आदर्श स्वरूपाचा बदल, एक खूप मोठा सकारात्मक बदल तिथे होणार. आणि जसा की मी हे शिवचरित्र जेव्हा पहिल्यांदा माझ्या हातामध्ये घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे शिवचरित्र जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, आपली जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचत जाते. आणि शिवचरित्रकाराचं असं एक महत्व आहे की त्यांनी आपली जी जिज्ञासा किंवा उत्सुकता आहे ती तिथे कायम ठेवलेली आहे. आणि शेवटपर्यंत जेव्हा आपण शिवचरित्र वाचत जातो त्यावेळेस खूप साऱ्या अशा गोष्टी
ज्या की अननोन गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नाही, त्या हळूहळू तिथे आपल्या पुढे उलगडत जातात आणि मग शेवटी असा जसा की शिवचरित्राच्या क्लायमॅक्सनुसार अगदी जे जे शब्द आवश्यक होते, जे जे प्रसंग आवश्यक होते, जे जे स्वरूप तिथे आवश्यक होतं, जी परिस्थिती तिथे आवश्यक होती, त्या सगळ्या गोष्टी तिथे अगदी या चरित्रामध्ये शिवचरित्रकारांनी वापरल्या. जसं की अतिशय रुचकर, अतिशय स्वादिष्ट अशा प्रकारचं आपल्या हृदयाला शक्ती देणारं अशा प्रकारचं हे शिवचरित्र मला तरी वाटलं वाचक मित्रांनो. शेवटी या उपक्रमाचे सर्वेसर्वा माझे गुरु प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांचे मी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो. मी त्यांचा शतशः ऋणी आहे की त्यांनी या अशा उत्कृष्ट शिवचरित्रावरती शिवचरित्राचा परिचय तुम्हा सगळ्यांपुढे करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि सोबतच वाचक वर्गांनो, तुम्हाला हे शिवचरित्र वाचण्याची विनंती करून मी आपली इथे रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.